बातमी आता मोठी आहे। महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवारच उमेदवार असल्याची राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती आहे। तीनही पक्षाकडून शरद पवार यांना उमेदवारी देण्यावरती एकमत झालंय का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। महाविकास आघाडीच्या आमदारांच्या संख्येवर एक जागा जिंकता येऊ शकते आणि तीच जागा यावेळेस शरद पवार या ठिकाणी शरद पवारांना उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एकमत झालंय का असा सवाल देखील निर्माण होतोय। राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवार हेच उमेदवार असू शकतात। राष्ट्रवादीतल्या सूत्रांची ही एकूणच संपूर्ण माहिती आहे। त्यामुळे मवियामधील तिन्ही पक्षांकडून शरद पवार यांना उमेदवारी देण्यावरती एकमत झालंय का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। महाविकास आघाडीच्या आमदारांच्या संख्या जर बघितली तर त्या संख्येवरती एक जागा जिंकता येऊ शकते आणि त्याच जागेवरती आता शरद पवार हेच उमेदवार असणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। सुनील काळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। सुनील, काय घडतंय नेमकं? निश्चितच, कारण की महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा आलेली आहे आणि या जागेमध्ये शरद पवार यांनीच जावं अशा पद्धतीचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांचा होताना दिसत आहे। कारण की महाविकास आघाडीची जी आमदारांची संख्या आहे त्यामध्ये फक्त एक खासदार निवडून येऊ शकतो आणि त्यामुळे तिन्ही पक्षांनी मिळून शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा सारखा नेता राज्यसभेत पाहिजे यासाठी प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच त्यांना ही उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे आणि तेच एकमेव खासदार जे असतील महाविकास आघाडीतून शरद पवार असणार आहेत आणि त्याबाबत अधिकृत घोषणा काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे। वर्षा, या घोषणेकडे आपलं लक्ष असेल। सुनील, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।